So, welcome back to our next lecture of basic chemistry. Basic chemistry ची आपण लेक्चरची सीरीज स्टार्ट केलेली आहे जी ॲज अ ब्रिज कोर्स म्हणून आपण डिस्कस करतोय जी आपला इम्पॉर्टंट आहे क्लास 10 to 11. सो क्लास 10 to 11 ला जाण्यासाठी जे काय पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत जे काय आपण डिस्कस केलेले आहे 8, 9, 10 मध्ये ते आपण डिस्कस ते आपण लिहायचं. ठीक आहे. सो यस्टरडे आपण काय बघितलं स्ट्रक्चर ऑफ एटॉम मध्ये डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन बघितलेली होती. आणि त्या डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉनला प्रोटॉनची डिस्कवरी रिलेटेड आहे असं मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं. काल तुम्हाला मी एक रिएक्शन दाखवलेली होती ती रिएक्शन तुमच्या लक्षात आहे का बघा किंवा तुम्ही तो लेक्चर बघितलाय का बघा. लेक्चर्स अजून मधून बघत जाऊ नका काही लिंक लागणार नाही त्यामुळे तुम्हाला जर लेक्चर कंटिन्युअसली बघितला तरच समजणार आहे. ओके. सो यस्टरडे मी तुम्हाला काय म्हटलं की ठीक आहे कॅथोड मधून रेज बाहेर पडतात. हा एक गॅस आहे जी काय गॅस आहे जी गॅस आपल्याला अभ्यास त्या गॅस बद्दल आपल्याला अभ्यास करायचा होता ती गॅस आपण इथं भरलेली होती. जी गॅस आपल्याला म्हणजे ज्या गॅस बद्दल आपल्याला स्टडी करायचं होतं ती गॅस या पर्टिक्युलर कंटेनर मध्ये भरलेली होती. ओके. आणि त्यातून रेज बाहेर पडले. कॅथोड पासून बाहेर कोणते बाहेर पडले रेज कॅथोड रेज. ते कॅथोड रेज जे आहेत ते गॅस पार्टिकलला धडकतात. मग ते कॅथोड रेज आपण कालच म्हटलं काय कॅथोड रेज म्हणजे इलेक्ट्रॉन्स. काल आपण डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन बघितली ना. येस. सो कॅथोड रेज म्हणजे कोण आहेत तर इलेक्ट्रॉन्स. मग हे जे गॅस मॉलिक्युल्स होते त्या गॅस मॉलिक्युल्सला इलेक्ट्रॉन धडकले आणि त्यामुळे त्या गॅसला आयोनाइज केले. मग गॅस कसा तयार झाला तर पॉझिटिव्हली चार्ज आयन बनतो आणि एखादा दोन इलेक्ट्रॉन म्हणजे अनेक इलेक्ट्रॉन काय होतात तर बाहेर पडतो. ही कालची रिएक्शन आहे. लक्षात आहे का बघ. ठीक आहे. आता काय सेटअप आहे परफोरेटेड कॅथोड रे डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट आपण घेतो. परफोरेटेड कॅथोड रे ट्यूब डिस्चार्ज एक्सपेरिमेंट म्हणजे काय तर कॅथोड रे ट्यूब डिस्चार्ज एक्सपेरिमेंट मध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलंय. कॅथोड रे डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट मध्ये थोडंसं काय केलेलं आहे तर मॉडिफिकेशन केलेलं आहे आणि मग एनोड म्हणजे डिस्कवरी ऑफ प्रोटॉन कडे गेलो. काय करतो बघायचं. सगळ्यात पहिला बघा इथं काय आहे हा पर्टिक्युलरली ह्या एंडला ही कोणती एंड कोणाला जॉइन आहे बघा इथं बघा. ओके. हा बघा हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. हा निगेटिव्ह टर्मिनल ह्या प्लेटला जॉइन आहे म्हणजे हा काय आहे तर कॅथोड आहे. आणि या कॅथोड मध्ये होल्स बनवलेले आहेत. कॅथोड मध्ये काय बनवलेले आहेत होल म्हणून त्याला म्हणतात परफोरेटेड कॅथोड आणि म्हणूनच या एक्सपेरिमेंटला म्हणतात परफोरेटेड कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट. ठीक आहे फाइन. एनोड कसं चार्ज आहे तर एनोड हा पॉझिटिव्हली काय असणार आहे चार्ज आहे कारण तो पॉझिटिव्ह टर्मिनल पॅटर्नला जॉइन. कॅथोड रे ट्यूब डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट कसा होता एक ग्लास कंटेनर होता. त्या ग्लास कंटेनर मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स होते. ते दोन इलेक्ट्रॉन्स बॅटरीला जॉइन कनेक्ट केलेले होते आणि त्या बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स खूप जास्त होता 5000 व्होल्ट ते 10000 व्होल्ट होता. जो बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल ज्या इलेक्ट्रॉनला जॉइन आहे तो एनोड आणि बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल ज्या इलेक्ट्रॉनला जॉइन आहे तो काय आहे तर कॅथोड. इथं आपण डिस्कवरी ऑफ प्रोटॉन बघतोय त्यामुळे आपण काय करणार आहे तर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल बाहेर पडतात का हे डिस्कस करायचं आहे. तर त्यासाठी आपण कॅथोड जो घेतला तो परफोरेटेड त्याला होल्स आहे असं कॅथोड घेतला आणि कॅथोडच्या साइडला जी स्क्रीन घेतली ती स्किंटेलिटिंग स्क्रीन घेतली. याच्या आधी आपण एनोडच्या साइडला काय घेतलेली होती तर स्किंटेलिटिंग स्क्रीन घेतलेली कारण एनोड पॉझिटिव्हली चार्ज होता आणि कॅथोड निगेटिव्हली चार्ज होते. त्यामुळे कॅथोड जे निगेटिव्हली चार्ज आहेत ते एनोड कडे येऊन धडकणार आणि एनोडच्या बॅकची स्क्रीन काय झाली तर स्किंटेलिट झाली. असं मला चेक करायचंय की एनोड मधून कोणते रेज बाहेर पडतात का आणि ते कॅथोड कडे येतात का. मग येत असतील तर ते कसं समजणार म्हणून आपण काय लावलेली आहे तर रेड ग्लो करणारी काय लावलेली आहे तर स्किंटेलिटिक स्क्रीन लावलेली आहे. बरं मी पहिला एक्सपेरिमेंट सांगते मग हा सगळा एक्सपेरिमेंट मी डिस्कस करणार आहे. बरं ठीक आहे जरा इथं बघा हा डायग्राम बघा. परत हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि हा कसला टर्मिनल आहे तर निगेटिव्ह टर्मिनल. हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ पार्टिकल जॉइन आहे. सॉरी पॉझिटिव्ह टर्मिनल एक मिनिट हे चुकलंय बघा त्यांचं असायला पाहिजे. हा असं लक्षात नाही हे चुकलंय जरा.
बरं ठीक. हे बघा, हा जो आहे हा निगेटिव्ह टर्मिनल आहे. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी ज्याला जॉईन आहे तो काय असणार आहे तर कॅथोड, आणि पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी ज्याला जॉईन असणार आहे तो काय असणार आहे तर. सो दिस इज युअर एनोड, दिस इज युअर एनोड अँड दिस इज युअर कॅथोड. आणि कॅथोड मध्ये होल्स आहेत. आता हे होल्स आहेत त्याचं काम काय वगैरे बघूया. सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट कसा चालू झालेला, सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट आपला कसा चालू झाला तर आपण एक सेटअप बनवला कॅथोड रे डिस्चार्ज एक्सपेरिमेंटचा. त्यातून काय झालं तर ह्यातून कॅथोड रेस बाहेर पडले. ठीक आहे. आता ते कॅथोड रेस जे आहे ते कोणाकडे अट्रॅक्ट होतात तर एनोड, कारण एनोड कसा चार्ज आहे तर पॉझिटिव्हली चार्ज आहे. ठीक आहे. ही सगळी प्रोसेस झाली बाळांनो, पण हे पण लक्षात घ्या की ह्यामध्ये मी एक गॅस भरलेली होती ज्याचा मला अभ्यास करायचा होता, आणि मी म्हटलं की त्या गॅसला इलेक्ट्रॉन धडकणार आहेत आणि ती गॅस आयोनाइज होणार आहे पॉझिटिव्हली चार्ज. ऑलवेज कीप इन माइंड. काय आयोनाइज झाली गॅस, जी गॅस अंडर स्टडी होती त्याला कॅथोड रेस धडकले, आणि कॅथोड रेस धडकल्यानंतर त्या गॅसला आयोनाइज केलं आणि ती गॅस आयन्स फॉर्म झाली, आणि ती गॅस आहे पॉझिटिव्हली चार्ज. एक लक्षात घ्या ही गोष्ट की एनोड मधून कोणतेही रेस बाहेर पडत नाही. कॅथोड मधून रेस बाहेर पडतात पण एनोड मधून रेस बाहेर पडत नाही. एनोड मधून रेस बाहेर पडत नाही तर मग तुम्ही म्हणाल एनोड रेस म्हणजे काय, कॅथोड रेस म्हणजे काय, काय तसं काय. तर हे बघा, जेव्हा कॅथोड रेस इथं गेले, इथं जी गॅस होती त्या गॅसला त्यांनी आयोनाइज केलं, आणि ही जी आयोनाइज गॅस होती जी पॉझिटिव्हली चार्ज होती ती कोणाकडे अट्रॅक्ट झाली तर कॅथोड. मग ती कॅथोड झाली हे समजण्यासाठी आपण परफोरेटेड कॅथोड घेतली ज्यातून होल आहे. मग त्या परफोरेटेड होल्स मधून ते कॅटॅयन्स काय झाले तर इथून पास झाले, आणि इथे जी स्किंटेलिटिक स्क्रीन असणार आहे ती स्किंटेलिटिक स्क्रीनला धडकणार आहे. स्किंटेलिटिक स्क्रीनला धडकल्यावर स्क्रीन ग्लो होणार. जेव्हा स्क्रीन ग्लो झाली त्यावेळी असं समजलं की ठीक आहे, जसं कॅथोड पासून एनोड कडे रेस येत होते आणि त्यामुळे स्क्रीन काय झाली तिकडची ग्लो झाली, तसंच काय होतीये तर आता कॅथोडच्या बॅक साइडची पण स्क्रीन काय होतीये तर ग्लो होतीये. आता ती का ग्लो होत असेल तर एनोड मधून रेस बाहेर पडले असतील असं पहिलं डोक्यात आलं. पण मी तुम्हाला काय म्हटलं, एनोड मधून कधीच रेस बाहेर पडत नाही. मग रेस कुठले तर बाळांनो, जे कॅथोड रेस इथं जात होते कॅथोड टू एनोड त्याच्यामध्ये गॅस होती. त्या गॅसला जेव्हा हे कॅथोड रेस धडकले त्यावेळी त्यांनी या गॅसला आयोनाइज केलं, आणि ती गॅस आयोनाइज होऊन कशी झाली तर पॉझिटिव्हली चार्ज. जी आयोनाइज पॉझिटिव्हली चार्ज आयोनाइज गॅस होती, जी पॉझिटिव्हली चार्ज आयोनाइज गॅस होती ती काय झाली तर कॅथोडकडे अट्रॅक्ट झाली. कोण चालले बघा, इथं पण दिसते का एनोडकडे कोण आले का, हा इलेक्ट्रॉन तर चालले दिसतात, पण इथं कुठून प्रोटॉन्स बाहेर येतात किंवा पॉझिटिव्ह चार्ज इथून बाहेर येतात नाही, नाही इथं काही बाहेर येत नाही. हे जी आयोनाइज्ड गॅस आहे ना ती आयोनाइज्ड गॅस मग पॉझिटिव्हली चार्ज आहे म्हणून ती नेगेटिव्ह कॅथोडकडे अट्रॅक्ट होते, मग परफोरेटेड कॅथोड पास होते आणि त्यानंतर येतं स्किंटेलेट होते. कारण जर एक ऍटम आहे त्यामध्ये जर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे तर त्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल पण असायला पाहिजे. या कन्सेप्टने डिस्कवरी झाली. ही कोणी केली डिस्कवरी, परफोरेटेड कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट तर आइन्स्टाईन कोलस्टाईन. ठीक आहे. ऍक्च्युअली आइन्स्टाईन कोलस्टाईन पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आणला प्रोटॉन वगैरे, पण त्याची ऍक्च्युअल डिस्कवरी मिस्टर थर्फोर्डने सांगितली. त्यानं नायट्रोजनला बंबार्ड केला आणि नायट्रोजनला बंबार्ड केल्यानंतर ऑक्सिजन ऍटम आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉन बाहेर पडला. कोण बाहेर पडला, ऑक्सिजन ऍटम आणि कोण बाहेर पडला तर प्रोटॉन काय झाला तर बाहेर पडला. लक्षात येते का मी काय सांगते, कन्सेप्ट लक्षात येते. हा एक्सपेरिमेंट लक्षात आला का बघा की एनोड मधून कोणतीही रेस नाही बाहेर पडलेली. जी काय आयोनाइज्ड गॅस होती ती आयोनाइज्ड गॅस कॅथोडकडे अट्रॅक्ट झाली, जी ह्या पर्टिक्युलरली होल्स. आता हे होल्स म्हणजे कॅनल्स, हे होल्स म्हणजे काय होते कॅनल्स. मग कॅनल्स मधून ते पास झाले म्हणून त्याला आपण कॅनल रेस म्हणतो. काय म्हटलं आपण त्याला, कॅनल्स. ठीक आहे, समजते का बघा ही कन्सेप्ट. हा परत सेम कॉन्सेप्ट. हे बघा इथं काय केली मग एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावली. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर जे काय एनोड टू कॅथोड रेस येणार होते ते निगेटिव्ह इलेक्ट्रोड कडे डिफ्लेक्ट झाले. आता जर एनोड टू कॅथोड कडे येणार, एनोड टू कॅथोड कडे येणारे रेस जर निगेटिव्ह इलेक्ट्रोड कडे डिफ्लेक्ट होत असेल तर ते पॉझिटिव्हली चार्ज असेल. तो पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज आहे किंवा निगेटिव्हली चार्ज आहे कसं माहिती तर आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली. म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डला ते जे काय
कॅनल रेज किंवा जे काय आपण एनोड रेज जे म्हणतो ते कसे डिफ्लेक्ट झाले तर ते निगेटिव्हला डिफ्लेक्ट झाले. निगेटिव्हला डिफ्लेक्ट झाले म्हणजे ते काय होतं तर पॉझिटिव्ह होते. परत एक सिनारिओ. मग इथं जसं इलेक्ट्रॉन कोणतीही गॅस घ्या, इलेक्ट्रॉनच्या प्रॉपर्टीज चेंज होत नव्हत्या, त्या पार्टिकलच्या प्रॉपर्टीज चेंज होत नव्हत्या. ह्या केसमध्ये तसं नव्हतं. ह्या केसमध्ये गॅस चेंज केली तर पार्टिकल्सची प्रॉपर्टीज काय होत होत्या तर चेंज होत. त्यामुळे लाइटेस्ट गॅस घेतली. लाइटेस्ट गॅस कोण आहे तर लाइटेस्ट गॅस हायड्रोजन आहे. लाइटेस्ट गॅस कोण आहे तर हायड्रोजन. हायड्रोजनचं स्ट्रक्चर काय असतं न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन असतं आणि बाहेरच्या शेलमध्ये एक काय असतं इलेक्ट्रॉन. आता हा जर हायड्रोजन आयोनाइज झाला म्हणजे काय झालं H प्लस आणि काय झालं तर प्लस इलेक्ट्रॉन. H प्लस म्हणजे हा शेलच गेली रे. इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, हा इलेक्ट्रॉनच रिमूव्ह झाला. हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला म्हणजे राहिला काय फक्त प्रोटॉन म्हणजे H प्लस. प्रोटॉन H प्लस आयनास प्रोटॉनिक म्हणतो. H प्लस आयनाचं आपण काय म्हणतो प्रोटॉन. H प्लस आयनाचं आपण काय म्हणतो प्रोटॉन. H प्लस आयनाचं आपण काय म्हणतो प्रोटॉन. सो जेव्हा मला लाइटेस्ट पार्टिकल म्हणजे ठीक आहे दर गॅसला प्रॉपर्टी चेंज होत होती पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलची, म्हणून आपण लाइटेस्ट पार्टिकल घेतला त्यावेळेचा तो होता हायड्रोजन. आणि हायड्रोजन जर आयोनाइज झाले कॉमन सेन्स सांगूया हायड्रोजन जर आयोनाइज झाले तर H प्लस आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. हा H प्लस एकच प्रोटॉन आहे पॉझिटिव्हली चार्ज. परत काय लॉजिक यूज केलं आपण जसं आपण मास फाइंड करण्यासाठी एक एक्सपेरिमेंट यूज करतो चार्ज अपॉन चार्ज मास रेशियो. चार्ज अपॉन चार्ज मास रेशियो हा चार्ज आहे प्रोटॉनचा जो काही चार्ज असेल तो चार्ज. चार्ज अपॉन चार्ज काय घेतला तर मास रेशियो घेतला तर हा चार्ज काय होणार आहे तर कॅन्सल मास वरती शिफ्ट होणार आहे म्हणजे तुम्हाला मास ऑफ प्रोटॉन मिळणार. लाइटेस्ट गॅस साठी असं केलं परत दर गॅसला हा चार्ज टू मास रेशियो चेंज होत होता. दर गॅस अंडर कन्सिडरेशनला हा चार्ज टू मास रेशियो काय होत होता तर चेंज होत होता. काय होत होता चेंज होत होता. त्यामुळे आपण लाइटेस्ट गॅस घेतली. लाइटेस्ट गॅस कोण आहे तर हायड्रोजन. त्या हायड्रोजनचं स्ट्रक्चर कसं असते तर सेंटरला प्रोटॉन असतो एकच आणि बाहेरच्या शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन असते. हे त्यावेळी माहित नव्हतं, हे आपल्याला माहित आहे त्यामुळे आपल्याला अंडरस्टँड करायचं या गोष्टी. मग जर इलेक्ट्रॉन म्हणजे काय म्हणतात जेव्हा कॅथोड रेज झाल्यावर धडकले तर ही गॅस आयोनाइज झाली. आयोनाइज झाली त्यावेळी ही इलेक्ट्रॉन बाहेर पडला. इलेक्ट्रॉन बाहेर पडला म्हणजे हा इलेक्ट्रॉन असा बाहेर पडणार H प्लस राहिला. H प्लस म्हणजे त्यामध्ये एक प्रोटॉन राहिला. आणि लाइटेस्ट गॅस जी होती हायड्रोजन त्याचा चार्ज अपॉन चार्ज टू मास रेशियो काढून मास ऑफ काय फाइंड केला तर प्रोटॉन फाइंड केला. आणि मास ऑफ प्रोटॉन किती आला तर 1.672 into 10 raised to minus 24 ग्रॅम मध्ये देते. ही बघा ही व्हॅल्यू खूप मोठी आहे पुढे जाते पण मी तेवढी मोठी व्हॅल्यू पार्टिकल वगैरे करायला सांगणार नाही. हे तीन लक्षात ठेवा. मास ऑफ प्रोटॉन किती मिळाला चार्ज अपॉन चार्ज टू मास रेशियो कोणाचा लाइटेस्ट गॅस. कोणाचा लाइटेस्ट गॅस जी होती त्यापासून झाला की हा पार्टिकल प्रोटॉन असं पण कन्सिडर केलं की ठीक आहे जे काही न्यूक्लियस आहे ना ते प्रोटॉन्स मुळे बनलेला असतो पॉझिटिव्ह पार्टिकल्स मुळे बनलेला असतो ते नंतर न बघू. ठीक आहे. सो मास ऑफ प्रोटॉन जो होता तो किती आला तर मास ऑफ प्रोटॉन 1.672 into 10 raised to minus 20. इथपर्यंत समजलंय का म्हणजे प्रोटॉन ऑलमोस्ट डिस्कवर झाले पण ऍक्च्युअल डिस्कवरी प्रोटॉन एक्झिस्टन्स तो न्यूक्लियस मध्ये आहे हे सगळं दुःखद फोडणं झालं. मग त्यावेळी त्यानंतर अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटचं नॉलेज पण वापरलं. त्यानंतर N2 पार्टिकल्स नायट्रोजन गॅसला बंबार्डमेंट पण केली. नायट्रोजन गॅसला पार्टिकल्स बंबार्ड केले त्यावेळी ऑक्सिजन आणि एक प्रोटॉन बाहेर पडला. ऑक्सिजन ऍटम आणि प्रोटॉन बाहेर पडला. प्रोटॉन बाहेर पडला कसं कारण तो जो काही पार्टिकल बाहेर पडला तो काय झाला तर निगेटिव्ह इलेक्ट्रॉनकडे डिफ्लेक्ट झाला. कोणाकडे डिफ्लेक्ट झाला निगेटिव्ह इलेक्ट्रॉन. कोणाकडे डिफ्लेक्ट झाला निगेटिव्ह इलेक्ट्रॉनकडे. ठीक आहे फाइन. बघा की एक्सपेरिमेंट गोल्डस्टाइन कॅन्डल टेस्ट. In the late 19th century, physicist Eugen Goldstein modified, Einstein Goldstein मी चुकी सांगितलं. Eugen Goldstein modified the cathode ray tube by adding a perforated cathode. Perforated cathode अशी कॅथोड ज्याला होल्स आहेत. अशी कॅथोड ज्याला काय आहेत तर होल्स आहेत. ऑब्झर्वेशन काय केलं when the tube was operated म्हणजे जेव्हा आपण सगळं सेटअप केलं आणि काय म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर कॅथोड रेज पास झाले कॅथोड टू एनोड. आफ्टर सम टाइम एनोड ग्लो व्हायला लागली. एनोड साइड ग्लो व्हायला
व्हायला लागली, एनोडची साईड काय व्हायला लागली तर ग्लो व्हायला लागली. मग एनोडची साईड ग्लो झाली तर मग पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल असणार. मग तो पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल कसा बनणार आहे मी तुम्हाला सांगितलं. गॅस, त्या गॅसला धडकून तो इलेक्ट्रॉन ना गॅसला आयोनाइज केला. ऍक्च्युअली एनोड मधून कोणतीही रे बाहेर पडत नाही, कोणतीही रे बाहेर पडत नाही, इथून कोणतीही रे बाहेर पडत नाही. त्यासाठी हा फिगर रेफर करायचा. इथं हा परफेक्ट फिगर आहे बघा, हा वाला. एनोड मधून कोणतीही रे बाहेर पडत नसते. इथं जे काही गॅस अंडर कन्सिडरेशन असतो तो गॅस अंडर कन्सिडरेशन आयोनाइज झाल्यामुळे तो मागे म्हणजे अट्रॅक्ट. So when tube was operated, Goldstein noticed faint luminous rays streaming from the holes मधून पास होत होते in the cathode in the opposite direction to the cathode rays, that is electron. He called this as canal strand or canal rays. ऐसा नहीं ना, कैनल स्ट्रैंड्स और कैनल रेज, कारण ते कॅनल मधून पास होते ना ते रेज म्हणून. ठीक आहे. आता हे कॅनल रेज कसे होते? हे कॅनल रेज जे होते प्लॅटन फाउंड टू बी पॉझिटिव्ह आयन्स. हे जे कॅनल रेज आहेत ते काय आहेत? पॉझिटिव्ह आयन्स. कशी फॉर्म झाले पॉझिटिव्ह आयन? जी गॅस अंडर कन्सन्ट्रेशन होती त्याला कॅथोड रेज म्हणजे इलेक्ट्रॉन धडकले आणि मग ती गॅस काय झाली? आयोनाइज झाली, पॉझिटिव्हली चार्ज. म्हणून आयन. So these canal rays were found to be positive ions formed when electrons collided with the residual gas atoms. त्या ज्यामध्ये गॅस बदललेली होती inside the tube, knocking off the electron. म्हणजे जेव्हा कॅथोड रेज म्हणजे इलेक्ट्रॉन्स गॅसला धडकतात त्यावेळी गॅसच्या बाहेरच्या शेलमधला इलेक्ट्रॉन त्यांनी बाहेर काढला. त्यामुळे गॅस कशी झाली? पॉझिटिव्हली चार्ज गॅस आयन झाली. काय झाली? पॉझिटिव्हली चार्ज गॅस आयन झाली. ओके, फ्रॉम द गॅस atom, so the resulting positive ion were then accelerated towards electron. जी गॅस तुमची पॉझिटिव्हली चार्ज आयन होती ती आता पॉझिटिव्हली चार्ज आहे म्हणजे ती एनोडकडे जाऊ शकते. ती कोणाकडे जाणार आहे? कॅथोडकडे जाणार आहे. म्हणून मी सांगितलं एनोड पासून कोणतेही रेस बाहेर पडत नाही. जी काय तुमची गॅस आयोनाइज झाली कंपार्टमेंट में कोलिजन्स में इलेक्ट्रॉन्सच्या, ती गॅस आयोनाइज झालेली पॉझिटिव्हली चार्ज असेल ती काय होते तर कॅथोड साइडला मूव्ह होते. ठीक आहे. So the resulting positive ions were then accelerated towards the cathode and some passed through the perforations म्हणजे holes. आणि त्या साइडला जाऊन स्क्रीन काय झाली? ग्लो. आणि स्क्रीन ग्लो झाली तर आम्हाला समजलं की हा जसं निगेटिव्ह पार्टिकल असते तसंच काय असते तर पॉझिटिव्ह पार्टिकल असते. ज्याचं नाव आपण काय दिलं तर प्रोटॉन. ज्याचं नाव आपण काय दिलं? प्रोटॉन. ओके. सो later experiment by Wilhelm Penn and J.J. Thomson further characterized these positive rays. So Thomson's mass to charge ratio मी तुम्हाला सांगितलं ते मास टू चार्ज रेशो कसं घ्यायचं. चार्ज आपण काय घ्यायचं तर चार्ज टू मास रेशो घ्यायचा. मग चार्ज टू मास रेशो कुलम अपॉन कुलम पर काय असेल तर केजी. मग कुलम कॅन्सल होतं आणि राहते काय फक्त मास इन केजी. Thomson's experiment. So Thomson's mass to charge ratio experiment showed that the lightest positive ion. कोण होता lightest? सांगितलं कोण होता lightest positive ion? Hydrogen. The lightest positive ion was that hydrogen, and this hydrogen ion was eventually recognized as the elementary unit of positive charge and named proton by the Ernest Rutherford. Okay? So the use of perforated cathode in discharge tube allows scientists to observe positive rays. By studying these rays, particularly the positive ions of hydrogen. कॅनल रेसचा स्टडी केले तुम्ही म्हटलं की कॅनल रेसच्या प्रॉपर्टी दर गॅस चेंज झाले तर चेंज होत होते. म्हणून लाइटेस्ट गॅस घेतली कोणती तर हायड्रोजन. सो पर्टिक्युलरली द पॉझिटिव्ह आयन ऑफ हायड्रोजन दैट प्रोटॉन वाज इव्हेंचुअली आयडेंटिफाइड एज द फंडामेंटल पार्टिकल. आता आणि एक तुम्ही एक लक्षात ठेवा, एक रिलेशन लक्षात ठेवा. काय आहे एक रिलेशन बाळांनो की जो तुमचा प्रोटॉन असतो ना, मास ऑफ वन प्रोटॉन, मास ऑफ वन प्रोटॉन हा किती असतो तर 1837 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन. एका इलेक्ट्रॉनचा मास पेक्षा तो 1837 टाइम्स जास्त असतो कोणाचा? प्रोटॉनचा मास. हा लक्षात ठेवा. सो ना काय काय डिस्कवर केलं आता आपण? सगळ्यात पहिलं काय डिस्कवर केलं? इलेक्ट्रॉन डिस्कवर केलं.
मग इलेक्ट्रॉन नंतर काय डिस्कवर केलं तर प्रोटॉन डिस्कवर, म्हणजे 2 सबएटॉमिक पार्टिकल डिस्कवर केलेले होते. पण तरीही सॅटिस्फॅक्शन नव्हता. कशाचा? तर न्यूक्लियसच्या रिलेटेड सॅटिस्फॅक्शन होतं. ऍटॉमिक मास जेव्हा आपण कन्सिडर करत होतो ना, तर एक्सपेक्टेड ऍटॉमिक मास आणि ऑब्झर्व्ड ऍटॉमिक मास वेगळे येतो. कारण मला किंवा आपल्याला इतकंच माहित होतं की अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट प्रमाणे रुथरफोर्डनं म्हटलं की न्यूक्लियस पॉझिटिव्ह आहे. न्यूक्लियस पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्यामध्ये प्रोटॉन्स असतात. ठीक आहे. मग जो काही प्रोटॉनचा मास असेल तो ऍटॉमिक मास ऑफ ऍटम असायला पाहिजे. जो काही प्रोटॉनचा मास असेल तो ऍटॉमिक मास ऑफ काय असायला पाहिजे तर ऍटम असायला पाहिजे. का? तर इलेक्ट्रॉनचा मास खूप खूप कमी होता, त्यामुळे इलेक्ट्रॉनचा मास आपण कन्सिडर करत नव्हतो. सो जो काही मास ऍटमला आहे तो प्रोटॉनमुळे असं डोक्यात ठेवलं. पण देयर वॉज एनॉमली. इन सर्टन केसेस असं होतं की फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन जर आहे, तर ऑक्सिजनचा ऍटॉमिक मास किती होता? ऑक्सिजनचा ऍटॉमिक मास ऑक्सिजन जो आहे त्याचा ऑक्सिजनचा ऍटॉमिक मास 16 होता. पण जर तसं बघितलं तर प्रोटॉन जे होते ते 8 होते, त्यामुळे ऍटॉमिक मास त्याचं काय कन्सिडर करत होतो तर 8, म्हणजे ऑलमोस्ट जेवढे प्रोटॉन आहेत त्याचा डबल ऑक्सिजनचा ऍटॉमिक मास. सो देयर वॉज अ डिस्क्रिपन्सी रिलेटेड टू मास ऑफ एन एटम. मग हे डिस्क्रिपन्सी रिलेटेड टू मास ऑफ एटम कन्क्लुडेड विथ द डिस्कवरी ऑफ न्यूटन. समजते का? त्या मास प्रॉब्लेम म्हणजे एक्सपेक्टेड मास आणि ऑब्झर्व्ड मास मध्ये डबल, म्हणजे जेवढा आपण मास एक्सपेक्ट करतो, जेवढे प्रोटॉन्स आहेत तेवढे मास असं कन्सिडर करतो, तर त्याच्यापेक्षा डबल किंवा डबल पेक्षाही थोडंसं जास्त मास येतो. सो दिस क्रिएटेड की हा जसं पॉझिटिव्ह चार्ज आहे तसं निगेटिव्ह चार्ज आहे, तर अजून एक सबएटॉमिक पार्टिकल असेल, मे बी अजून एक सबएटॉमिक पार्टिकल असेल. and that led to the discovery of what? Newton. बघा, road to discovery of what? Road to discovery of neutron. Road to discovery of what? Newton. For a while, scientists knew that atom had a positively charged proton and negatively charged what? Electrons. खूप दिवस आता हे बघा, हे काय डिस्कवरी लगेच होत नसतात. आज इलेक्ट्रॉन डिस्कवर झाला, दुसऱ्या दिवशी प्रोटॉन, 10 20 30 100 50 50 वर्ष लागतात एखाद्या ह्याच्यामध्ये डिस्कवरी करायची. सो असं काही हार्ड अँड फास्ट कन्सेप्ट नसतं इथं. सो म्हणून सांगितलं काय त्यांनी, फॉर अ व्हाईल की सायंटिस्टना माहित होतं की ऍटमकडे 2 चार्ज पार्टिकल्स आहेत, एक पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि एक निगेटिव्हली चार्ज काय इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. However, this model couldn't explain the entire mass discrepancy. मास मध्ये प्रॉब्लेम मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं, ऑक्सिजनचा मास 16 होता पण प्रोटॉन 8 असेल, मग ऍटॉमिक मास किती असायला पाहिजे? 8 असायला पाहिजे, पण दिसतोय 16. मग एवढा कसं काय प्रॉब्लेम आला? हा, सो सायंटिस्ट सस्पेक्टेड दॅट देयर वॉज अनदर पार्टिकल कॉन्ट्रिब्युटिंग द मास. अजून एक कोणतरी पार्टिकल आहे जो मे बी न्यूक्लियस मध्ये असेल, मध्ये असेल. बघा हा प्रिडिक्शन बघा. Ernest Rutherford alpha scattering experiment based on the mass discrepancy observed. And काय observe केलं? In atom predicted the existence of a neutral particle. Ernest Rutherford ने सांगितलं की जसं पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे तसंच न्यूट्रल पार्टिकल असेल न्यूक्लियस मध्ये आणि त्याचा मास नियरली सेम टू प्रोटॉन असेल, जरासा जास्त, जरासा काय असेल ते कोणी सांगितलं? अर्नेस्ट रुथरफोर्ड. अर्नेस्ट रुथरफोर्डने अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट जेव्हा परफॉर्म केला त्यावेळी त्यांना म्हटलं की ठीक आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज तर नाही, पण न्यूक्लियस मध्ये न्यूट्रल पार्टिकल असेल त्यानं प्रूव्ह नाही केलं आहे, असेल म्हणतात. काय म्हणतात त्यांना? असेल. So Ernest Rutherford, based on the mass discrepancy observed in atoms, predicted the existence of neutral particle within the nucleus. जो काही neutral particle आहे तो within the nucleus आहे in 1920. He thought there must be something else adding weight without adding charge. मग ते काय आहे जे फक्त मास ऍड करत आहे पण चार्ज ऍड करत नाही. कारण जर चार्ज ऍड केला असता तर 8 प्रोटॉन आणि तर इलेक्ट्रॉन्स पण बाहेरच्या शेलमध्ये ऍड असतात. बाहेरच्या शेलमध्ये म्हणजे बाहेरच्या जे काही शेल. ठीक आहे. मग आता जेम्स स्टर्ट पूर्ण करू. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ना द एक्सपेरिमेंट दॅट जेम्स
लॉर्ड चॅडविक, तिचं नाव काय? जेम्स लॉर्ड चॅडविक. जेम्स लॉर्ड चॅडविक, a student of Rutherford, he was a student of Ernest Rutherford, took up the challenge. 1920 ला त्यानं म्हटलेलं की न्यूट्रल पार्टिकल आहे. 1932 ला चॅडविक bombarded बेरिलियम with अल्फा पार्टिकल्स. चॅडविकनं कोणाला बंबार्ड केलं? बेरिलियम. बेरिलियमला कशाने बंबार्ड केलं? अल्फा पार्टिकल्स. अल्फा पार्टिकल्स लाईक हेलियम्स. अल्फा पार्टिकल कशासारखे असतात? अल्फा पार्टिकल कशासारखे असतात? हेलियम सारखे असतात. आता बेरिलियमचा ॲटॉमिक मास काय असतो? बेरिलियम बोरॉन ते असतं ॲटॉमिक मास बेरिलियमचं 7 आणि ॲटॉमिक नंबर 4 असते. सो हा बेरिलियम ठीक आहे, बघूया काय असतं. सो जेव्हा बेरिलियम घेतलं तेव्हा बेरिलियमचा ॲटॉमिक मास हा ॲटॉमिक नंबर आहे, हा अल्फा पार्टिकल्स आहे. So experiment James Chadwick, a student of Rutherford, took up the challenge in 1932. Chadwick bombarded beryllium with alpha particles, helium, nuclei. This resulted in emission of highly energetic unknown radiations. आता ही जी highly energetic unknown radiations बाहेर पडली, ती highly unknown radiations बाहेर पडली, तर ते न्यूट्रल पार्टिकल होते. काय होतं? न्यूट्रल पार्टिकल. काय होता? न्यूट्रल पार्टिकल. काय होतं? न्यूट्रल पार्टिकल. आता कसा न्यूट्रल पार्टिकल कळला? 4+6 4+6 म्हणजे पॅरलल असतं. ठीक आहे. आणि 7+4 7+4 7 8 9 10 11 11 minus 1 7 8 9 10 11 11 minus 1 10 असं काहीतरी 6 आणि हा लॉजिक असतं ते 5.6. एक मिनिट ही रिएक्शन करून द्या, हे नंतर बघूया. हे मी नंतर तुम्हाला सांगतो रिलेशन कसं नायट्रोजन आणि ह्याचं पण आहे. पण एवढं लक्षात ठेवा की काय म्हटलं, इन 1932 Chadwick bombarded beryllium with alpha particles, helium. This resulted in emission of highly energetic unknown radiations. आणि ते unknown radiations जे आहेत ते इलेक्ट्रिक फील्डला पण डिफ्लेक्ट नाही झाले आणि मॅग्नेटिक फील्डला पण डिफ्लेक्ट नाही झाले. म्हणजे तो नायदर पॉझिटिव्हली चार्ज होता आणि नायदर निगेटिव्हली चार्ज होता, आणि मग इट केम टू एन एक्झिस्टन्स दॅट इज देयर इज अ न्यूट्रल पार्टिकल. Who discovered neutral particle? James Lord Chadwick. Who was he? He was a student of Ernest Rutherford. So James Lord Chadwick, a student of Rutherford, took up the challenge. In 1932, Chadwick bombarded beryllium with alpha particles. This resulted in emission of highly energetic unknown radiations. Chadwick studied carefully the properties of these radiations. आणि ते जे radiations होते ना, ते पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनला पण अट्रॅक्ट होत नव्हते आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉनला पण अट्रॅक्ट होत नव्हते. म्हणजे ते जे रेडिएशन्स होते ते न्यूट्रल होते. काय होते ते रेडिएशन्स? न्यूट्रल होते. सो चॅडविक carefully studied the properties of this radiation and proved that it consists of neutral particle with a mass very similar to that of proton. Now very similar to mass of proton. प्रोटॉनचा एका प्रोटॉनचा मास किती होता? तर 1.672 into 10 raised to 24 minus 24 काय होता तर ग्रॅम. तर न्यूट्रॉनचा मास हा याच रेंज मध्ये होता 1.674 into 10 raised to minus 24. 1.674 into 10 raised to minus 24 ग्रॅम न्यूट्रॉनचा मास होता. बघा, चॅडविक केअर properties of these radiations and proved that it consisted of neutral particles with a mass very similar to that of proton, and we named this particle as neutron. Then why was neutron so hard to discover? न्यूट्रॉन एवढं डिफिकल्टी का होती? कारण हे बघा, सगळ्यात पहिला आला की ऍटम न्यूट्रल आहे. सगळ्यात पहिला डिस्कवरी झाली इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली. ठीक आहे, पण इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहे तर प्रोटॉन काय असणार आहे? पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अजून एक पार्टिकल असते समजते का? बघा, because it has why was the neutron so hard to discover? का? Because it has no electric charge. The neutron doesn't interact strongly with electric field. काय म्हणतात? जे रेज बाहेर पडले बेरिलियम वरती अल्फा पार्टिकल्स बंबार्ड केल्यानंतर जे रेज बाहेर पडली ती इलेक्ट्रिक फील्डला पण डिफ्लेक्ट नाही झाली, मॅग्नेटिक फील्डला पण डिफ्लेक्ट नाही झाली. डिफ्लेक्शन झालं तर समजतं काहीतरी एक्झिस्टन्स आहे. डिफ्लेक्शन झालं एक्झिस्टन्स समजत नाही वाटतं ना. सो ठीक आहे. सो दिस
of neutrons by James Chadwick in 1932 was a landmark achievement in atomic physics. It completed our basic understanding of structure of atom, explaining the mass and properties of atomic nuclei. Further discovery, this discovery opened the doors to the nuclear fission, the breakdown, nucleus, radiations वगैरह बाहेर पडणार, leading to nuclear weapons and nuclear energy. ना समजलं हा पार्ट? ठीक. फाइन. आता एक बघा माझं बेसिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आता जो शिकतोय त्या लेवलचं स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम बघितलेलं सेपरेट. पण ठीक आहे अनेकदा बघूया. हा न्यूक्लियस आहे, एकदम डॉट न्यूक्लियस. ही पहिली शेल आहे, ही दुसरी शेल आहे, ही तिसरी शेल आहे. ठीक आहे. म्हणजे हा सेंटरला जो आहे तो न्यूक्लियस आहे. हे बघा हा सेंटरला जो आहे हा हा न्यूक्लियस आहे. कोण आहे हा न्यूक्लियस. आणि ह्या न्यूक्लियस मध्ये किती सबॲटॉमिक पार्टिकल्स असतात? न्यूक्लियस मध्ये 2 सबॲटॉमिक पार्टिकल्स असतात. न्यूक्लियस मध्ये किती सबॲटॉमिक पार्टिकल्स असतात? तर न्यूक्लियस मध्ये 2 सबॲटॉमिक पार्टिकल्स असतात. आणि ते 2 सबॲटॉमिक पार्टिकल्स कोण आहेत? तर प्रोटॉन्स आणि कोण आहेत तर न्यूट्रॉन्स. समजून घ्या स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आता सगळे डिस्कवरी झाले, स्ट्रक्चर डिस्कवर केले, सगळं बोर्ड सेल बघितली, प्रोटॉनची डिस्कवरी बघितली, इलेक्ट्रॉनची डिस्कवरी बघितली, न्यूट्रॉनची डिस्कवरी बघितली. आता बघा की जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस मध्ये किती सबॲटॉमिक पार्टिकल्स आहेत? 2 सबॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. एक कोण आहे तर प्रोटॉन, जे किती चार्ज आहे तर पॉझिटिव्हली चार्ज. एक प्रोटॉन आहे जो पॉझिटिव्हली चार्ज आणि दुसरा न्यूट्रॉन आहे ते कसं चार्ज आहे तर निगेटिव्हली चार्ज. ठीक आहे. आता डेफिनाइट डिस्टन्सला जे शेल्स आहेत किंवा ऑर्बिट्स आहेत त्यामध्ये काय असणार आहे? इलेक्ट्रॉन्स. आणि दर शेलची काय ना काहीतरी कॅपॅसिटी असते. त्याप्रमाणे पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत? 2. दुसऱ्या शेलमध्ये किती कॅपॅसिटी इलेक्ट्रॉन्सची? 8. तिसऱ्या शेलमध्ये जरी 18 असली तरी 18 भरतील असं गरजेचं नाही, कारण ती बाहेरची शेल. हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं. ठीक आहे. तर बाहेरच्या शेलमध्ये मी 2 इलेक्ट्रॉन्स कन्सिडर करतो. म्हणजे मी म्हटलं की 3 शेल आहेत. पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल. पहिल्या शेल मध्ये 2 आहेत, दुसऱ्या शेल मध्ये 8 आहेत, तिसऱ्या शेल मध्ये परत 2 आहेत आणि ही तिसरी जी शेल आहे बाहेर ती भरत जाऊ शकते. ठीक आहे. सो यस न्यूक्लियस आणि न्यूक्लियस मध्ये 2 सबॲटॉमिक पार्टिकल्स प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. आता हे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स न्यूक्लियस मध्ये असतात, म्हणून त्याला ह्या सबॲटॉमिक पार्टिकल्सला आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो. काय म्हणतो आपण याला? न्यूक्लियॉन्स. बरं, प्रोटॉनचा मास किती सांगितलं तुम्हाला? प्रोटॉनचा मास 1.672 × 10⁻⁻24 ग्रॅम आणि त्याच्या सिमिलर न्यूट्रॉनचा मास असतो पण स्लाइटली ग्रेटर असतो आणि त्याचा मास किती असतो तर 1.674 × 10⁻⁻24 ग्रॅम. ठीक आहे. पुढे बघा. आता हे जे बाहेरचे शेल आहे, हे बाहेरच्या शेलला आपण काय म्हणतो तर एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. आणि या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये काय आहे तर शेल्स आहेत. डेफिनाइट डिस्टन्सला आहेत. न्यूक्लियस पासून डेफिनाइट डिस्टन्सला शेल्स आहेत. कोण म्हणतं? गॉर्स म्हणतं. आणि ती दर शेल म्हणजे काय आहे? एनर्जी लेवल आहे. आणि या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट ज्याला आपण शेल्स ऑर्बिट्स आहेत त्या ऑर्बिट्स मध्ये कोण आहेत तर इलेक्ट्रॉन सबॲटॉमिक पार्टिकल. कोण आहे सबॲटॉमिक पार्टिकल? इलेक्ट्रॉन. आणि तो इलेक्ट्रॉन कसा आहे तर नेगेटिव्हली चार्ज. तो कसा आहे? नेगेटिव्हली चार्ज. इलेक्ट्रॉन कसा आहे तर नेगेटिव्हली चार्ज. आणि इलेक्ट्रॉनचा मास इलेक्ट्रॉनचा मास किती असतं? इलेक्ट्रॉनचा मास असतं 9.109. याला खूप मोठे नंबर असते, मी काय तेवढे नंबर लिहून नाही देत तुम्हाला. × 10⁻31 kg. समजतंय का? सो ठीक.
इथं बघा काय काय झालं, 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि कोण आहे तर इलेक्ट्रॉन. आता ह्यावरती चार्ज, प्रोटॉन वरती चार्ज पॉझिटिव्ह +1 असतं, इलेक्ट्रॉन वरती चार्ज निगेटिव्ह -1 असतं आणि न्यूट्रॉन वरती चार्ज काय असतं तर 0. न्यूट्रॉन वरती चार्ज काय असतं 0. प्रोटॉनचा मास किती आहे 1.672 × 10⁻⁻24 ग्रॅम आहे आणि इलेक्ट्रॉनचा मास सॉरी न्यूट्रॉनचा मास 1.674 × 10⁻⁻24 ग्रॅम आहे आणि इलेक्ट्रॉनचा मास 9.109 × 10⁻⁻27 ग्रॅम. बघा कंपेअर टू प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा मास इलेक्ट्रॉनचा मास खूप खूप कमी आहे आणि खूप खूप कमी आहे म्हणून तर आपण काय करू शकतो तर नेग्लेक्ट करू शकतो. आणि इलेक्ट्रॉनचा मास खूप कमी आहे कंपेअर टू प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, त्यामुळे आपण म्हणतो की जेव्हा आपण ॲटॉमिक मास फाइंड करतो किंवा ॲटॉमिक मास नंबर फाइंड करतो त्यावेळी कोणाचा रिलेशन नाहीये, इलेक्ट्रॉन्सच्या नंबरचा काही संबंध येत नाही. पण सगळ्यात इम्पॉर्टंट संबंध हा आहे की ॲटम इज न्यूट्रल. तुम्ही कोणत्याही एलिमेंटचा ॲटम घ्या, तुम्ही कोणत्याही एलिमेंटचा ॲटम घेतला तर ॲटम इज न्यूट्रल. व्हाय इट इज न्यूट्रल? बिकॉज द नंबर ऑफ प्रोटॉन्स in the nucleus, the number of protons in the nucleus will always be equal to the number of electrons. The number of protons in the nucleus will always be equal to the number of electrons in the what? Extranuclear part. In what? Extranuclear part. समझ में आ रहा है? Yes or no? ठीक है. So from that we come with the point, that point is atomic number. What is that? Atomic number. And atomic number is represented by Z. Atomic number is represented by Z. Now what is atomic number? Atomic number is a characteristic of element. जे आपल्याकडे 118 एलिमेंट्स आहेत त्या 118 एलिमेंटची आयडेंटिटी त्यांचा ॲटॉमिक नंबर आहे. कारण दर एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर वेगळा असतो आणि त्याच्या इंट्रिन्सिक ॲटॉमिक नंबर प्रमाणे आपण त्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये प्लेस केलेलं आहे. कुठे प्लेस केलेलं आहे? मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. सो ॲटॉमिक नंबर इज व्हॉट? नंबर ऑफ प्रोटॉन्स in nucleus or what? Number of electrons. Where? Number of electrons in extra nuclear part. Normally एखादा एलिमेंट लिहिला, फॉर एक्झाम्पल मी हा एलिमेंट आहे कार्बन, तर वरती पेअर आणि खाली काय लिहिलं 6. जे खाली असते ते ॲटॉमिक नंबर असते, खाली असते ते काय असते ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे काय तर नंबर ऑफ प्रोटॉन इन न्यूक्लियस, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. ओके. आणि हा वरती जो आहे हा काय आहे तर ॲटॉमिक मास नंबर आहे ए. हा सो जसं ॲटॉमिक नंबर आहे तसंच ॲटॉमिक मास नंबर पण डिफाइन करूया. सी ॲटॉमिक मास नंबर is equal to number of protons plus number of neutrons. कशामध्ये? दोन्ही प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स कशामध्ये आहेत? न्यूक्लियस मध्ये. आपण त्यावरून काय म्हटलं की प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा मास मेजरेबल आहे कंपेअर टू इलेक्ट्रॉन, त्यामुळे आपण इलेक्ट्रॉनचा मास कन्सिडर करत नाही. सो ॲटॉमिक मास नंबर जो येतो तो नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ कशाचा येतो तर न्यूट्रॉन्स. And atomic mass is related by capital N. And बघा number of proton म्हणजे काय होता atomic number म्हणजे A is equals to Z plus काय येणार आहे तर number of काय येणार आहे तर neutrons. So A minus Z is equals to काय येणार आहे तर number of neutrons. So म्हणजे तुम्हाला हे इथं पण समजलं का? A minus Z म्हणजे number of neutrons.
हे एक्सपेरिमेंट म्हणजे हे सगळे समजून हे लेक्चर समजलं का बघा, हे पॉइंट समजले का बघा. आपण इथंच थांबूया. अजून एक पॉइंट मला घ्यायचं होता आयसोटोप्स आणि आयसोबार्स, पण नको ते आता घ्यायला नको, ते पुढच्या लेक्चरला घेऊया. पण पुढच्या लेक्चरला ना मी तुम्हाला पिरियोडिक टेबल स्टार्ट करणार. पण पिरियोडिक टेबल स्टार्ट करण्याआधी त्याचं फिलिंग कसं होतंय थोडीशी आपण आयडिया घ्यायची. ठीक आहे. आणि मग पिरियोडिक टेबल मधले जे काही थेअरीज वगैरे जे आपण 8वी 9वी 10वीला बघितले ते बघायचं. ओके. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.